रॉक. तर आज मी आलो आहे टॅलिनला, जे इस्टोनियाचं कॅपिटल आहे. आणि इथे वाजलेत आता 12:30. टॅलिनमध्ये आज सध्या ट्वायलाईट दिसतं तुम्हाला रात्री. आणि आज पोचल्यावरती उद्या आम्ही टॅलिन शहर फिरणार आहेत. सो आज आमचं फ्लाईट जस्ट लँड झालं. सो उद्या आम्ही ओल्ड टाऊनला जाऊ आणि तिथे तिकडचं जेवण आणि तिकडची हिस्ट्री एक्सप्लोर करू. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव अक्षय कुल्ली. माझा या यूट्यूब चॅनलमधून मी माझ्या युरोपच्या ट्रॅव्हल्सबद्दल शेअर करतो. मी जर्मनीत राहतो आणि मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. सो मी वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीज, शेंगन नेशन्समध्ये फिरलो आहे. तर या व्लॉग्समधून मी इकडच्या वेगवेगळ्या कुझिन आणि कल्चरबद्दल सांगतो. सो या सिरीजमध्ये मी तुम्हाला बॉल्टिक नेशन दाखवणार आहे. आम्ही 3 बॉल्टिक कंट्रीज कवर करणार आहोत, ज्याच्यात आहे एस्टोनिया, लॅटविया आणि लिथुआनिया. आणि आज आम्ही आलो आहे टॅलिनला, जे आहे इस्टोनियाचं कॅपिटल. आणि आमची फ्लाईट काल रात्री लँड झाली आणि आम्ही पाठी मर्क्युरी हॉटेलला थांबलेलो. सो आता आम्ही सिटी एक्सप्लोर करणार आहे. इकडे सकाळची वाजले 10:30 आणि सकाळी 4 वाजेपासून प्रचंड ऊन आहे. काल रात्री पण ट्वायलाईट दिसला आणि खूप छान वेदर आहे. सो भेटूया टॅलिनच्या सिटी सेंटरमध्ये. टॅलिन एअरपोर्टच्या जवळ तुम्हाला बस स्टॉप मिळेल आणि इथून सिटी सेंटरला बसेस जातात. सो हा देश खूपच स्वस्त आहे. सगळे ईस्टर्न युरोपियन कंट्रीज जे आहेत ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. आणि इथे तुम्हाला डे तिकीट 5.5 युरोला मिळतं. त्याच्यात तुम्हाला 24 आवर्सचं ट्रॅव्हल, त्याच्यात ट्रॅम, मेट्रो, बस इन्क्लुडेड आहे. आणि इकडे एकदम विंटेज ट्रॅम्स पण आहेत, जे आम्ही बघणार आहोत. आणि आता बसची वाट पाहत आहोत. मला 2018पासून कंट्रीजला यायचं होतं, स्पेशली टॅलिनला. कारण टॅलिनमध्ये जे त्याचं ओल्ड टाऊन आहे ते एकदम फेरीटेल आहे. तिथे असे वेगवेगळे स्टॅच्यूज आणि स्ट्रक्चर्स आहेत. त्याचं असं वाटतं की एका डिझनी मूवीमध्ये आपण आलो आहे. तसंच टॅलिन जे कॅपिटल आहे इस्टोनिया, त्याच्या बाजूला आहे लॅटविया आणि त्याचं कॅपिटल रिगा. रिगातून एअर बॉल्टिक ही एअरलाईन्स आहेत. तर आम्ही यावेळेला एअर बॉल्टिक एअरलाईन्सनी ट्रॅव्हल केलेलं. ते फ्लाईट्स बऱ्यापैकी कम्फर्टेबल होते आणि त्याच्यात त्यांनी वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिलेली वरती. तर ते युनिक होतं की असं छोटंसं स्क्रीन लाईक इवन फॉर अ लो बजेट एअरलाईन्स. आणि इथे इकडची स्पेशालिटी, कारण हे आधी रशियाच्या इन्फ्लुएन्समध्ये होतं, म्हणजे हे 3 वेगळे कंट्रीज नंतर आलेत. तिकडची जी स्पेशालिटी कल्चर आहे किंवा फूड कल्चर आहे ते रादर सिमिलर आहे रशियन्ससोबत. सो ते आम्ही आज ट्राय करू. हे आहे की इन द कॉक आणि त्याच्यासमोर असं चालत दिसतं अलेक्झांडर नेव्हियम कॅथेड्रल. हे आहे अलेक्झांडर नेव्स्की कॅथेड्रल, जे 1894मध्ये बनवलेलं ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल आहे. रशियाच्या इन्फ्लुएन्समध्ये होतं आणि ह्याला एका अँगलनी क्रेमलिनसारखंच स्ट्रक्चर दिसतं जर एका अँगलनी बघितलं आपण, जे मॉस्कोला आहे. फक्त ह्याच्यात एवढे कलर्स नाही आहेत. तर आता मी तिथे जाऊ. हा एक व्ह्यूइंग पॉईंट आहे टॅलिनवरून. इथून आपल्याला बॉल्टिक सी दिसते. बॉल्टिक सीवरून बरेचसे क्रूज जातात. इथून फिनलँड, नॉर्वे, स्वीडनला जायला येतं. खूप छान पॉईंट आहे हा. मी तुम्हाला पूर्ण आयटनरी खालती मेन्शन करणार आहे, जिथे तिथे आम्ही व्हिजिट केलं. सो हा
वन ऑफ द मोस्ट फेमस व्ह्यूइंग पॉईंट आहे, जिथून सिटीचा व्ह्यू येतो. आणि इथे स्पेशालिटी आहे की त्यांची वेगवेगळे नट्सला कोट करून ते असं ॲज अ ट्रेडिशनल सेवरी स्वीट्स आणि सॉव्हिनियरसाठी देतात. तसे छोटे छोटे हट्स आहेत जे तिथे ते आपल्याला टेस्टिंग करायला मिळते आणि मग आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या टाईपचे आल्मंड्स आणि नट्स. एस्टोनिया फेमस आहे इथे खूप सुंदर सुंदर कॅफेसाठी. एकदम छान छान असे स्ट्रीट्स आहेत. आतमध्ये हँडमेड सोव्हिनियर्स मिळतात तुम्हाला आणि हँडमेड ऑर्नामेंट्स पण आहेत. सो खूप आर्टिस्टिक आणि कल्चरल वाईब देतं. आणि इथे वॉकिंग टूर्स पण मिळतात तुम्हाला, जिथे तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीट्सला व्हिजिट करू शकता आणि हिस्ट्रीबद्दल माहिती घेऊ शकता. सो मी एका ट्रेडिशनल टर्किन रेस्टॉरंटमध्ये आलो आणि इथे खूप छान छान ऑर्डर केलं आहे. हे स्पिनच फोटो आहे आणि हे ब्रेड पुडिंग आहे, त्याच्यात स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे आणि हे नॉर्मल ब्रेड विथ ट्रफल्स आणि बटर. टॅलिनच्या ओल्ड टाऊनमध्ये आलो आहे मी, जे अतिशय सुंदर आहे. खूप छान मिडिवल वाईब देतात आणि आम्ही एका मस्त रेस्टॉरंटमध्ये इकडे खाल्लं. सो त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की इस्टोनियन फूड बेसिकली पटेटोज आणि पोर्कचं मिक्स आहे, जे रादर होमली कुक्ड आणि थोडं माइल्ड फ्लेवर्स राहतात. सो इथे फ्युजन फूड मिळतं. आम्ही एक मस्त टिपिकल इस्टोनियन ब्रेड पुडिंग खाल्लं, जे छान होतं. पण बाकी डिशेस तरी बोले एवढे पॉप्युलर नाही आहेत, म्हणून आम्ही ॲक्च्युली रिझोटोचं व्हेरिएशन खाल्लेलं, स्पिनॅट बुरेटो म्हणून. आणि ते पण छान होतं, बट इट वॉज अ मिक्स ऑफ इटालियन इस्टोनियन कुझिन. आणि इथे तुम्हाला असं पाठी बसायला पण जागा आहे, जिथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. प्रत्येक बिल्डिंग वेगवेगळ्या रंगाची आहे, असं तुम्ही बघू शकता. खूप लाईव्हली वाईब आहे इथे. रात्री पण मस्त कलर. टालीला आला की तुम्ही डेफिनेटली ओल्ड हाऊस किंवा ओल्डे हंसाला व्हिजिट द्यायचं, कारण इथे पूर्ण फेरीटेल वाईब आहे. आणि बाहेर ते त्यांना हे मिळतं ॲल्मंड्स, तुम्हाला त्यात वेगवेगळे ॲल्मंड्स टेस्ट करू शकता. हा पर्टिक्युलर शॉप कोणात मिडिवल ट्रेडिशनल ड्रेसमध्ये एक लेडी दिसेल भेटतात आणि इथे तर 5 युरोला मिळतं. बाहेर पण त्यांनी एवढं मोठं ठेवलं आहे सेटअप आणि खूप छान असं वाईब मिळतो या ठिकाणी. सो जसं मी बोललेलं की फेरीटेल टाऊन आहे, सो हे डेफिनेटली व्हिजिट करण्यासारखी जागा आहे. ओल्ड हाऊस खूप पॉप्युलर आहे. बिरो गेटची वॉल आहे ही समोर मस्त अशी. शिमो वन ऑफ द मोस्ट anticipated स्पॉट फॉर टालीन. हे 2 टावर्स समोरचे ते आम्ही जात आहे. आम्ही आलो आहे गॅदरी और पार्कला. हे खूप पीसफुल आहे. इथे मुलांना खेळण्यासाठी बरेचसे गेम्स आहेत, पाळणा पण आहे. सरळ गेला की एक म्युझियम येतं आणि थोडा आउटस्कर्ट्सला आहे सिटीचा. ट्रॅम नंबर 3 जाते इथून, जी विंटेज ट्रॅम आहे, त्याच्यात वुडन बेंचेस आहे. सो खूप इंटरेस्टिंग राईड होती आमची ट्रॅम मी इथे यायला. जसं मी सांगितलेलं आहे, इथे समोर गेला की म्युझियम येतं. सो हे कादरी ऑक्सिजन म्युझियम आहे आणि त्याच्या आत मग एक कॅसल पण आहे, कॅसल काटेरी नेंटाल म्हणून. सो पाठी जुने घरं आहेत
ग्रीन येल्लो ब्लू कलरची. सो हे मिडिवल हिस्ट्री आहे. इथे आर्ट म्युझियम आहे. सो त्या कॅटरीना म्युझियमच्या जवळून पुढे अजून चालता आपण येतो बॉल्टिक सीच्या एकदमच जवळ. नॉर्थ सी किंवा बॉल्टिक सीच्या एकदमच जवळ, जिथून क्रूज जातात स्वीडन, नॉर्वे आणि फिनलँडला. सो इथे तुम्ही बघू शकता की सध्या एक क्रूज जाते प्रोबेबली नॉर्वे किंवा स्वीडन किंवा फिनलँडला. समोर प्रोमिनाड आहे. एकदम सुंदर असं टर्क्वाइज ब्लूचं पाणी दिसतं आपल्याला. आणि इथे थोडंसं पाथवे आहे जो आपण बघू शकता. सो इकडे बीच वाचून येतात आणि अखंड इस्टोनियाचा देश दिसतो. या ट्रॅमचा स्टॉप आहे वाल्टी जामा आपण बोलतात. आणि हे एक्झॅक्टली टालिन मेन स्टेशनच्या जवळ आहे. इकडे टालिनचं मेन स्टेशन आहे. तिथून लॉंग डिस्टन्स ट्रेन जातात आणि समोर आर किऑस्क आहे. तिथे तुम्हाला तिकीट्स मिळतात. इथे वेगवेगळ्या टाईपचे पेंटिंग आणि ग्राफिटी आहे. ते आम्ही बघायला आलो आहे टालिनला. मी आलो आहे कॉम्प्रेसर पब नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये जे पॅनकेकसाठी फेमस आहे. तिथे आम्ही चीज बॉल्स आणि पॅनकेक मागवला आहे. चीज बॉल खूपच ज्युसी आहे. त्याच्या आतमध्ये पोटॅटो आणि चीजचं स्टफिंग आहे. आणि पॅनकेकमध्ये आम्ही हे स्पायसी पॅनकेक घेऊ शकतो. सेवरी म्हणजे स्वीट आणि दोन्ही ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे व्हेज नॉनव्हेजमध्ये. सो हे आम्ही ट्राय करू कॉम्प्रेसर पबमध्ये. पब कॉम्प्रेसर खूपच छान होतं. मी रेकमेंड करेन की तुम्ही तिथे नक्की एक पॅनकेक ट्राय करा, इधर स्वीट किंवा स्पायसी. आणि आम्ही चीज बॉल्स घातलेले ते पण एकदमच डिलिशियस चीज बॉल घेतलेले. सो आता असा मी आजचा टालिनचा ब्लॉग एंड करेल. टालिन खूपच ब्युटिफुल आहे. सॉर्ट ऑफ फेरीटेल टाऊन आहे. एक हिडन जेम आहे युरोपमधलं. आणि इस्टोनियाचं कॅपिटल आहे. आम्ही बॉल्टिक सी पण बघितली, टर्क्विज ब्लू वॉटर आणि क्लायमेट पण खूप मस्त होता. सो उद्या आम्ही रिगाला असू. सो भेटूया उद्याच्या रिगाच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता, व्हिडिओ कमेंट करू शकता, काय नाही आवडलं ते सांगू शकता आणि सबस्क्राईब पण करू शकता. सो थँक्यू अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.